मुलांना सुस्वागतम, शुभ सकाळ. चला आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आपली पूर्वपरीक्षा जी झालेली आहे 80 गुणांची, विषय मराठीची प्रश्नपत्रिका आहे आणि अतिशय सोपी अशी प्रश्नपत्रिका होती. खरं तर कृतीपत्रिका म्हणा, अतिशय सोपी अशा प्रकारची ही कृतीपत्रिका होती आणि तुम्हाला वेळ 3 तास होता. 3 तासामध्ये भरपूर लिहून होऊ शकत होतं. त्यासाठी तुम्हाला परिच्छेद किंवा पॅरेग्राफ काळजीपूर्वक वाचन करणं, त्यावर काय कृती दिलेल्या आहेत त्या पाहणं आणि त्या कृतींची उत्तरं त्या परिच्छेदातच असतात, ती शोधणं हे महत्वाचं होतं. आता पाहूया आपण कृतीपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला काय काय सूचना दिलेल्या आहेत. सूचना सगळ्यात महत्वाच्या असतात. कोणती प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका असो, सूचना वाचायच्या असतातच आणि त्याचं पालन पण करायचंय. पहिली सूचना दिलेली आहे, आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने व्यवस्थित काढायच्यात. म्हणजे ती चौकट काढायची आहे की नाही, आयत चौकोन तुम्ही काढत असता, तो पेनाने व्यवस्थित काढा. नसेल जमल तर पेन्सिल वापरली तरी हरकत नाही, पण पेनही चालू शकतो. दुसरी सूचना दिलेली आहे, स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचंय. की व्याकरणाच्या दृष्टीने किंवा भाषा शुद्ध लिहिण्याच्या दृष्टीने लक्ष द्यायचंय आणि जे नियम आहेत लेखन नियमाचे त्यानुसार लेखन करायचंय. नीटनेटकेपणा की नवीन कृती किंवा नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा, महत्वाचे शब्द अधोरेखित करायचे, चौकटी किंवा चौकोन व्यवस्थित आखायचे. अशा छोट्या छोट्या बाबी जर तुम्ही केल्या तर तुमचा पेपर नीटनेटका आणि टापटिपेने दिसतो, छान दिसतो. चला पाहूया कोणकोणत्या कृती आलेल्या आहेत. आता उत्तरासहित मी घेतलेलं आहे इथे पहा. पहिली कृती घेतलेली आहे अ आणि विभाग आहे पहिला, गद्य विभाग आहे आणि 20 गुणांचा आहे. हे लक्षात ठेवायचं की कोणत्या विभागाला किती गुण असतात, त्या गुणांची विभागणी कशी केलेली असते. 20 गुण आहेत, त्याची विभागणीनुसार कृती पाहूया. पहिली कृती आहे, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याला 8 गुण आहेत. म्हणजे अकृती जी आहे त्याला 8 गुण आहेत. आता परिच्छेद पुढच्या पानावर दिलेला आहे, पण कृती अगोदर घेतलेल्या आहेत. पाहूया आपण पहिली कृती. खालील चौकटी पूर्ण करा. आता मी रंगीत चौकटी केल्या आहेत, त्या तुम्ही पेनने काढल्या पेन्सिलने काढल्या तरी चालतं. य निरागस आणि आनंदी वृत्तीची असणारी लहान मुले, तुम्हाला इथे 1 गुण मिळेल. इथे 2 गुण आहेत की नाही. आणि कणाकणानं टिपायचा असतो तो आनंद, याला लहान मुलांच्यासाठी 1 गुण, आनंद या शब्दासाठी 2रा गुण. अतिशय सोपं आहे हे, परिच्छेदामध्ये ही उत्तर आहेत. क्रमांक 2 ची कृती, हे केव्हा घडेल ते लिहा. केव्हा घडेल ते लिहायचंय. य छोट्या छोट्या आनंदाला आपण पारखे होतो जेव्हा, त्याचं उत्तर आहे आपण मोठे होतो. आता इथे 2 गुण आहेत म्हणजे ह्याला 1 गुण आहे. र आपल्याला थक्क व्हायला होतं जेव्हा झाडांचे नुसते आकार पाहत हिंडले तरी, हे 2 आणि 2 4 गुण. अतिशय सोपे हे 4 गुण अगदी सहजपणे मिळू शकतात हे. आता पहा परिच्छेद पाहूया आपण कोणता दिलेला आहे. परिच्छेद दिलेला आहे, जो पाठ क्रमांक आहे आपला, सांगा बरं कोणता पाठ आहे हा परिच्छेद. कोणत्या पाठातला परिच्छेद आहे सांगा बरं. आनंदाचा उत्सव. हा 3रा पाठ, अगदी बरोबर. आयुष्य आनंदाचा उत्सव. त्याचे लेखक कोण आहेत. आठवा पटकन, नाही तर पुस्तक समोर घेऊन बसत जा. कोण लेखक आहेत, उत्तर द्यायची पटपट. शिवराज गोरले लिखित आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातला हा परिच्छेद आहे. परिच्छेद आपण पाहू, माझ्या बरोबर बारकाईने पहा आणि वाचन मी करते, लक्ष द्या परिच्छेदात उत्तर कुठे येतात ती. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीचे असतात. एका कृतीतलं उत्तर सापडलं का इथे. पहिली कृती होती ना, निरागस आनंदी वृत्तीची असणारी कोण, लहान मुलं. म्हणूनच ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो, किती आतून हसतात ती. आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आता आपण आणखी एक उत्तर सापडलेलं आहे. आपण
की केव्हा घडेल ते लिहा. आपण मोठे होतो तेव्हा छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. हे उत्तर आहे, आपण मोठे होतो. तर गंमत आहे, आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो. आपण मात्र मोठ्या गोष्टीत आनंद शोधतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात, तेव्हाच आनंद द्यायचा आणि काय नुसतं रेटत राहायचं. आनंद कणाकणानं टिपायचा असतो. ते इथे एक उत्तर मिळालं, आनंद कणाकणानं टिपायचा असतो. चौकटीमधलं उत्तर आपल्याला मिळालं. क्षणाक्षणाने घ्यायचा असतो, आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. तिथंच सगळं चुकतं. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दो कराने, अशीच अवघी परिस्थिती आहे. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम, अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भरकटण्यातला आनंद, झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं. इथे एक चौकटीतलं उत्तर सापडलं, तरी थक्क व्हायला होतं. तेव्हा झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी, हिरव्या रंगांच्या नुसत्या छटा नुसतं पाहत राहिलं तरी भान हरपतं. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना निहाळत बसलं तर वेडं व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही, त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा, हेच बरं. इथपर्यंतचा परिच्छेद घेतलेला आहे. आता या परिच्छेदावर स्वमत अभिव्यक्तीच्या कृती पण घेतलेल्या आहेत. कोणत्या त्या पाहू आपण. तिसरी कृती आहे स्वमत आणि अभिव्यक्तीसाठी. 4 गुण असणार आहेत त्याला. आणि इथे पहा, थोडंफार तरी तुम्ही लिहा, परिच्छेदाचा थोडा आधार घ्या, पण पूर्ण परिच्छेद तिथे उतरवू नका, हे लक्षात द्या. लेखकाने वर्णिलेला निसर्गातून मिळणारा आनंद तुमच्या शब्दात लिहा. आता लेखकाने निसर्गातून कसा आनंद मिळतोय त्याचं वर्णन केलेलं आहे, ते तुमच्या शब्दात लिहायचंय. आता दुसरं तिथे किंवा दिलेला आहे, दोन्हीपैकी एकच लिहायचंय. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्यांच्या वृत्तीत असतो. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. आता इथे जे 2 दिलेले आहे, दोन्हीपैकी एकाचं उत्तर मी घेते. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. याबाबत तुमचं मत स्पष्ट करा. याचं उत्तर आपण पाहूया. स्वमत अभिव्यक्ती कशी करायची, उत्तर आपण घेऊया. कोणत्या कारणांनी कोणती व्यक्ती कोणाला आवडेल हे काहीही सांगता येत नाही. त्याप्रमाणे कोणाला कशात आनंद मिळेल हे देखील सांगता येत नाही. आनंदाच्या तराच वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचा आनंदही वेगवेगळा असतो. पोस्टाची तिकिटे किंवा नाणी गोळा करण्याचा नेहमीचा छंद असणारी माणसं आपल्याला ठाऊक असतात. कोणी चित्रे जमवतं, कोणी पैसे जमवतं, कोणी कपड्यांचा छंद, तर कोणाला वाचनाचा छंद. पण एकाला लोकांकडची जुनी पत्र गोळा करण्याचा छंद होता. एक जण आठवड्यातून एकदा आसपासच्या एक गावी जायचा, पायी पायी चालत जायचा. एकच सिनेमा एकाच महिन्यात 7-8 वेळा पाहणारे देखील लोक असतात. गेम खेळण्याचा किंवा मोबाईल खेळण्याचा विद्यार्थ्यांना किंवा मुलांना छंद असू शकतो. यावरून एकच दिसते की प्रत्येकाची आनंदाची ठिकाणे भिन्न असतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीत आनंद मिळतो. आनंद शोधण्याची वृत्ती देखील भिन्न असते. व्यक्तीमधला हा वेगळेपणा आपण लक्षात घेतला तर समाजासमोरच्या समस्या सुद्धा मिटतील. हे वास्तव आपण ओळखले पाहिजे की प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते, त्याची आवड निवड भिन्न असते, त्याचा स्वभाव भिन्न असतो. म्हणून सौंदर्य सुद्धा ज्याच्या त्याच्या दृष्टीमध्ये सामावलेलं असतं. आणि व्यक्तीची ही विविधता ओळखली तर समाजाचं जीवन किती रंगीबेरंगी होईल, मानवाचं जीवन किती सुखी होईल. म्हणून लेखक म्हणतात, शिवराज गोरले असं म्हणतात, सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. असं तुम्ही लिहायचं आहे. पुढची कृती पाहूया. पहा, दुसरी कृती सुरू झाली आहे. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याला 8 गुण आहेत. दुसऱ्या कृतीला पण 8 गुण आहेत. आता पहा, इथे दिलेले आहे, हे रेशीम बंद आजकालचे नसावेत तर ते कधीचे असावेत. त्याची 2 उत्तरं आहेत, परिच्छेदामध्ये दिलेली आहेत. इथे लिहायचं आदिम आणि इथे लिहायचं युगायुगांचे. त्याला 2 गुण तुम्हाला मिळतील. परिच्छेदामध्ये हे शब्द आलेले आहेत. दुसरी कृती ही गोंडस फुले आपल्याला काय देऊन जातात असे लेखकास वाटते. 2 गुण आहेत आणि 2 चौकटीत उत्तर लिहायची, विरंगुळा आणि तजेला. आता पाहूया आपण यासाठी परिच्छेद कोणता दिलेला आहे.
सांगा बरं कोणत्या पाठातला हा परिच्छेद आहे? सांगा पटकन, पाठ सांगा. पायल, कोणता पाठ आहे? पाठ क्रमांक सांगा. हा, रेशीमबंध. आणि लेखक कोण आहेत त्याचे? लेखक सांगा. डॉक्टर युमा पठाण. हा, अगदी बरोबर. डॉक्टर युमा पठाण हे लेखक आहेत आणि अतिशय सुंदर पाठ आहे रेशीमबंध. पाहूया आपण आता इथे लेखक काय म्हणतायत या परिच्छेदामध्ये. प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यामध्ये पाणी घालू लागतो. कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतो. चाफ्यांच्या, गुलमोहरांच्या, जाकरांडाच्या, सायलीच्या आणि बोगनवेलीच्या गोल गोल आळ्यांना पाणी देऊ लागतो. पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं. आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रोचून बसतो, कोमेजू लागतो आणि पाण्याचा शिडकावा झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदुखुदू हसू लागतो. अबोला सोडून तो सुगंधाची पखरण करू लागतो आणि मग जाणवू लागतं की इवली इवली झाडं आणि वेली देखील किती भावुक असतात. कधी मधी थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडीशी वास्तपुस्त केली, मायेनं त्यांच्यावरून हात फिरवला, त्यांचा तहानलेला जीव शांत केला की ती देखील गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरंगुळा, केवढा तजेला देऊन जातात. इथे उत्तर मिळालं आपल्याला, विरंगुळा आणि तजेला. हे दोन शब्द चौकटीमध्ये लिहायचे, पहा इथेच दिलेले असतात ते. आणि मग तुकोबाच्या या अभंगाचा खराखुरा अर्थ उकलू लागतो. त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी दायरी का बरं म्हटलं असावं यातलं इंगित उमलू लागतं. त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं रेशीमबंध आजकालचे नसावेत तर आदिम असावेत, युगायुगांचे असावेत. इथे दुसरं उत्तर मिळालं चौकटीतलं, आदिम आणि युगायुगांचे. याची जाणीव उत्कटतेनं होऊ लागते. असं नसतं तर आपल्याला त्यांची आणि त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती. रेशीमबंध या पुस्तकातलाच हा पाठ आहे, रेशीमबंध, डॉक्टर युमा पठाण. आता यावर कोणती स्वमत अभिव्यक्ती दिलेली आहे पाहूया. त्याला 4 गुण आहेत. इथे तुम्ही मनाने, तुमच्या मनाने थोडंफार तरी लिहायचं परिच्छेदाचा आधार घेऊन. संत तुकारामांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी काम बरं म्हटले असावे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. का बरं म्हटलं असावं हे उत्तर आपण घेऊया. आता पहा, इथे स्वमत अभिव्यक्ती लिहिताना लिहायचं. थोडा वेळ बागेत बसले, रानात फेरफटका मारला की मनाला खूप आनंद मिळतो. आपण फिरायला गेलो, सहलीला गेलो, पर्यटनाला गेलो तरी देखील खूप आनंद मिळतो. कारण काय असतं तर निसर्गामध्ये, रानावनात सौंदर्य मुक्त हस्ते उधळलेलं असतं. पानं, फुलं, झाडं, डोंगर, दर्या, नदी, पाणी, प्राणी, मासे, पक्षी, असे कितीतरी गोष्टी आहेत की निसर्गामध्ये आनंद आणि सौंदर्य भरलेलं असतं. की एक झाड दुसऱ्यासारखं दिसत नाही, एक पान दुसऱ्यासारखं नसतं. पहा, हिरव्या रंगाचं पान जरी असलं, त्या हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा असतात. कुठे गडद, कुठे फिकट, कुठे पिवळसर, अशा प्रकारची निसर्गामध्ये खूप विविधता आहे आणि ती मनाला मोह घालते आणि त्या सौंदर्यामध्ये माणसाचं मन बुडून जातं. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी परमेश्वराच्या भक्तीसाठी, विठ्ठलाच्या भक्तीसाठी जंगलाचा, वनाचा आश्रय घेतलेला आहे आणि ते डोंगरावर जाऊन बसत असत. ईश्वराचे निर्मळ आणि सोज्वळ रूप दिसावे, त्याच्याशी एकरूप होता यावे म्हणून त्यांनी वन गाठले. वनात गेले की मन आपोआपच मुक्त होतं, आनंदी होतं. मनाची ही अवस्था परमेश्वराकडे जाण्यासाठी अतिशय उत्तम अवस्था आहे. एखाद्या निरागस बालकासारखं माणसाचं मन होणं ही अतिशय उत्तम अवस्था. वनांचं सौंदर्य किंवा निसर्गाचं सौंदर्य हे खरं ईश्वराचं रूप आहे. या रूपाच्या सानिध्यात राहावं, षड्रिपूंचा त्याग करावा, म्हणजे माणसाच्या मनात त्या वाईट भावना निघून जाव्यात. त्यामुळेच आपण अलगदपणे परमेश्वराच्या जवळ जाऊन बसतो. आपल्याला सगळं जग सुंदर वाटतं, निर्मळ वाटतं, चांगलं वाटतं आणि या चांगुलपणाचाच आस्वाद आपण घेत राहावा. म्हणजे परमेश्वराच्या दर्शनातच, त्याच्या स्मरणातच अखंड बुडून राहावं अशी अवस्था होऊन जाते.
तुकाराम महाराजांना वृक्षवल्ली सोयरी वाटली ती याच कारणाने. या वृक्षवल्लींच्या ठाई माणसाचे वाईट गुण नसतात, माणसाचे दुर्गुण नसतात, ती ईश्वराची रूप असतात. त्यांच्या सहवासात ईश्वराची भक्ती फुलते. वृक्षवल्ली सर्व वनश्री आपल्याला ईश्वराच्या वाटेवर आणून सोडतात. तुकाराम महाराज म्हणूनच वृक्षवल्लींच्या किंवा निसर्गाच्या सानिध्यात गेले आणि त्यांना आपले सोयरी धायरे म्हटलेलं आहे असं स्पष्टीकरण करायचं. किंवा इवली इवली झाडं आणि वेली देखील किती भावुक असतात या विधानासंबंधी तुमचं मत लिहा. याचं स्वमत तुम्ही लिहायचंय. पुढची कृती आहे क्रमांक ई. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याला 4 गुण आहेत. आणि आता हा जो परिच्छेद आहे तो अपठित आहे. अपठित म्हणजे तुम्ही यापूर्वी वाचलेला नाही किंवा तुमच्या पुस्तकातला नाहीये. कृती क्रमांक 1 खालील कृती करा. त्याला 2 गुण आहेत. तंत्रशास्त्राची सैतानी अपत्ये. अपत्य म्हणजे मुलं, अणुबॉम्ब आणि प्रदूषण. 2 मानवाच्या अस्तित्वाबद्दलच्या साऱ्या आशांचं केंद्र मानवाची विवेक बुद्धी. याला पण 2 गुण आहेत. आता पहा पुढचा परिच्छेद जो आहे तो पुस्तकामध्ये नाहीये, पुस्तकाच्या बाहेरचा परिच्छेद आहे आणि अतिशय सोपी उत्तरं आहेत. प्रश्नकृती सोपे आहेत. 20व्या शतकात माणसाने विज्ञानाचे सामर्थ्य काय असते हे पाहिले आहे. रस्ते, पूल, धरणे इत्यादींमधील विज्ञानाची प्रगती दिसली. ही कृती पण आहे पुढे. शेती व औषधशास्त्र यांच्यातील प्रगतीमुळे मानवी जीवन किती सुखावं होऊ शकते हे अनुभवले आहे. तसेच तंत्रशास्त्राची अणुबॉम्ब, प्रदूषण ही सैतानी अपत्ये दिसत आहेत. आता 2 उत्तरं सापडली आपल्याला, अणुबॉम्ब आणि प्रदूषण. विज्ञानाच्या जादूच्या दिव्याकडून चांगली व वाईट अशी 2 भ्रांती पडून चुकीची दिशा पडली जातात. परिणाम खरे उत्तर नाही व माणूस इथंच गुंतून जातो. मूळ विचारात गोंधळ असेल तंत्रशास्त्राकडून करवून घेतलेल्या तथाकथित प्रगतीही उमटते. क्रमांक 2 ची विज्ञानाची प्रगती पुढील गोष्टींमध्ये दिसते. आता कोणकोणत्या ते दिलेले आहेत उत्तर मी. त्याला 2 गुण आहेत. 4 चौकटी आहेत, तिथे उत्तर लिहायचं. रस्ते, पूल, धरणे आणि शेती हे परिच्छेदामध्ये आलेलं आहे उत्तर. त्यामुळे काळजीपूर्वक जर परिच्छेद वाचला अडचण येत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात आलं? काळजीपूर्वक परिच्छेद ही अट महत्वाची. चला आता पुढची कृती सोडवूया. दुसरी आहे आणि विभाग आहे पद्य. पद्य विभागाला एकूण 16 गुण आहेत. मग 16 गुणांच्यासाठी कशा प्रकारे कृती आहे ते पाहूया आपण. पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत त्याला पहा. 8 गुण आहेत. आता 8 गुणांच्यासाठी कशा प्रकारे कृती आहेत? अतिशय सोप्या अशा कृती घेतलेल्या आहेत पहा. अतिशय सोप्या आहेत. पाहूया आपण आता. कुठे ते लिहा. कुठे ते लिहा त्याच्यासाठी 2 गुण आहेत आणि 2 प्रश्न. कुठे ते थकव्यांचे आभाळ डोळ्यामध्ये. नंतर दुसरी कृती झोपलेले. कुठं झोपलेलं होतं ते मूल? तर स्टेशनवरच्या बाकावर. याला आणि त्या कवितेमध्ये उत्तर आलेली आहेत. चौकटी पूर्ण विशेषण कोणतं? तर इमारती गगनचुंबी आहेत की गगनाला भेटतं. सोपं उत्तर होतं. कुणीतरी विचारायला आलं होतं मला. त्याला 2 गुण आहेत. याला गगनचुंबी इमारतीसाठी 1 गुण. आणि समुद्र हाताश मजल्यावरील मुलाकडे पाहत राहतो. अशा प्रकारे हे 4 गुण झाले. आता यावर स्वमत अभिव्यक्तीसाठी काय आणि कोणती आहे ती पाहूया. सांगा बरं कवितेचं नाव काय आहे? या सांगा कवितेचं नाव सांगा. समुद्र. अगदी बरोबर. हा, समुद्र कोंडून पडलाय. आणि लेखक कोण आहेत? वसंत आबाजी डहाके. अगदी बरोबर, वसंत डहाके. पाहूया, अतिशय सुंदर कविता आहे ही. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाड. पहा बरं, इमारतींच्या गजाडच्या अगोदर गगनचुंबी शब्द आहे म्हणजे इमारतींना ते विशेषण.
तो संत्रस्त वाटतो, पिंजारलेली दाढी, झिंजा, हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. इथंच उत्तर आलंय. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे. इथे उत्तर आलेलंच आहे. त्याचं बालपण उंच पण अरुंद झालंय आणि त्याला कल्पनाच ना. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचा आभाळ उतरत, समुद्राच्या डोळ्यात आणि शिनून तो चकवतो डोळे. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाक. समुद्र होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर, एकाकी रुळांवरील रहदारी पाहत. हातावर डोकं ठेवून त्यांनी त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय मुडपून कसं बसत झोपलेले. आता ते मूल कुठं झोपलेले आहे? स्टेशनवरल्या बाकावर. आणि ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं, आणि त्याची त्या कल्पनाच असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पाप मिटून घेतो. त्याची काच्याच बालपणात साऱ्यांनी अतिशय सोपी आणि सुंदर कविता आहे. आता यावर आणखी अभिव्यक्ती किंवा पाहूया. त्यासाठी 4 गुण निर्धारित केलेले आहेत. शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशा प्रकारे प्रकट झाली आहे ते स्पष्ट करा. अतिशय सोपं उत्तर आहे याचं. सुरुवातीला कवितेचं आणि कवीचं नाव लिहायचंय. समुद्र कोंडून पडला या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरातील मुलांचं भयान वास्तव अतिशय भावपूर्ण शब्दामध्ये मांडलेलं आहे. किनाऱ्यावर उभारलेल्या उंच उंच गगनभेदी किंवा गगनचुंबी इमारतींच्या गजांच्या आड समुद्र कोंडलेला आहे. तो हतबल होऊन इमारतीच्या 32व्या मजल्यावर अडकून पडलेल्या निरागस बालकाकडे हताश होऊन पाहत आहे. तो विचार करतो की या मुलाचे बालपण निमुळते टोकदार असले तरी ते अरुंद झाले आहे. त्याला जमिनीवरचे आनंददायी अंगण दिसत नाही. ही त्याच्या बालपणाची शोकांतिका आहे किंवा दुःख आहे. एकीकडे एक, दुसरीकडे दुसरे निरागस बालक स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर पोटाशी पाय दुमडून आक्रसून झोपलेले आहे. तर गगनचुंबी इमारतीमध्ये तर दुसरेच एक बालक आहे. हा किती विरोधाभास आहे आणि दुःखदायक आहे. दोघांच्याही भविष्य अंधारात असल्याची जाणीव समुद्राला म्हणजे पर्यायाने निकोप जीवनाला येते. खूप दुःखमय घटना आहे ही. समुद्र दोन्ही अवस्थांकडे हताशपणे पाहत असतो. दाढी व झिंजा पिंजारून अस्वस्थपणे शहरातील वस्ती वस्तूंमधून हिंडत राहतो. अशा प्रकारे शहरातील बाल्याची अवस्था कवितेतून कवीने समर्थपणे चितारलेली आहे. 4 गुणांच्यासाठी हे लिहायचंय. पुढची कृती आहे. खालील ओळींचे अर्थ लिहा. 4 गुणांच्यासाठी आहे आणि कविता आहे. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. सांगा बरं आता या कवितेचं नाव. रोज मातीत. अगदी बरोबर, रोज मातीत. आणि कवयित्री कोण आहेत? कल्पना दुधाळ. अगदी बरोबर, कल्पना दुधाळ. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. काय म्हणतायत पाहूया कवी. कवयित्री कल्पना दुधाळ यांची ही कविता. रोज मातीत सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते. इतकं सुंदर चाल आहे. आता काय सांगितलंय या ओळींचा अर्थ लिहायला. रोज मातीत या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी कष्टकरी स्त्रीचं जीवन रेखाटलेलं आहे. कष्टकरी स्त्रीचं जीवन किंवा मनोगत व्यक्त करताना कवयित्री म्हणतात की कष्टकरी शेतकरी स्त्री शेतमळ्यामध्ये खणलेल्या चरामध्ये कांद्याची रोपं लावते. हे जणू कांदे नाहीयेत, तर ती स्वतःचा जीव कांद्याच्या रोपाच्या रूपाने लावत आहे, असं स्पष्टीकरण द्यायचं. कृती करा.
कोणती एक? दोन दिले, दोन्हीपैकी एक, त्याला 4 गुण आहेत. कविता आहे काव्य सौंदर्य स्पष्ट करण्यासाठी. मानसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. या ओळींमधील भाव सौंदर्य स्पष्ट करा. सांगा बरे कवितेचं नाव. रंग माझा वेगळा. अगदी बरोबर, रंग माझा वेगळा. आणि आपण याचं काव्य सौंदर्य स्पष्ट करू. कवी कोण आहेत? सुरेश भट. हा, आणि ती गझल आहे. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. या ओळीतलं सौंदर्य स्पष्ट करा. रंग माझा वेगळा या कवितेमध्ये किंवा गझलमध्ये भट यांनी स्वतःच्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडवून दाखवलेले आहे. कवी म्हणतात, मी कुठल्याही बंधनात स्वतःला कोंडून ठेवलेलं नाही. मी बेधडकपणे स्पष्टपणे माझे विचार मांडलेले आहेत. माणुसकीला काळीमा फासणारा अन्याय मी कधी सहन केला नाही आणि करू दिला नाही. समाजात निराशेचा नैराश्याचा अंधार असला आणि माणुसकीची भयान मध्यरात्र जरी झाली असली तरी मी तेजस्वी विचारांचा सूर्य आहे. मी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो. मी माझ्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही हपापलेला नाही. मी दुःखाचा सोहळा साजरा करत नाही. स्वयंभू विचार प्रतिपादन केलेले आहेत. तसेच या उमानता व स्वातंत्र्याचे ठोस विचार स्पष्ट झालेले आहेत. आता पाहूया आपण किंवा म्हणून दिलेले आहे दुसरी कविता आहे. खालील पद्य पंक्तींचे रसग्रहण करा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारी जवळ अधिकार वाण्याने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. मी घेऊन या हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची फुले. सांगा आता ही कविता कोणती आहे? आरशातली स्त्री. अगदी बरोबर, आरशातली स्त्री. त्यामधले या ओळी घेतलेल्या ग्रहण करायला सांगितलेलं आहे. पाहूया. आरशातली स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी बिंब आणि प्रतिबिंबाच्या संवादातून स्त्री आत्ताचं संसारी जीवन या जखडलेल्या स्त्रीचं वेदनामय जीवन याची तुलना केली. यातील आरशातील स्त्री आरशाबाहेरच्या स्त्रीची उमेद कशी जागृत करते याचं वर्णन या ओळीमध्ये केलेलं आहे. आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या आयुष्यातल्या काही चांगल्या स्मृतींना जागवते आणि सध्याच्या परिस्थितीतील तिच्या पारंपरिक ओझ्याखाली दडपलेल्या व्यक्तिमत्वाचे विदारक चित्र तिच्या समोर धरते. हे तिचे बोलणे ऐकून आरशाबाहेरील स्त्री मनातून गलबलते, दुःखी होते. स्वतः अशा परिस्थितीत आरशातील स्त्री तिला मायेने कुरवाळत धीराचे शब्द देताना, उठ, तुझी उमेद जागव, तुझे अश्रू तळ्याच्या पाण्यात दे आणि त्याच पाण्यामध्ये नुकतीच उमललेली शुभ्रता जी प्रसन्न फुले हातात घे. या बोलण्यातून आरशातील स्त्री खंबीरपणे उभी राहायला सांगते. सर्व जोखडातून मुक्त होऊन चांगले स्वाभाविक जीवन जगण्याची टिकवून ठेवण्याची शिकवण इथे देते. खरे म्हणजे तिला स्वतःला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झालेली आहे असे कवयित्रीला म्हणायचे आहे. या कवितेत मौलिक विचार सांगण्यासाठी कवयित्रीने मुक्त शैलीचे मुक्त छंदाचे माध्यम वापरले आहे. त्यामुळे मनातले खरे भाव सहजपणे व्यक्त होण्यास सुलभ जाते. विधानात्मक व संवादक शब्दरचना आहे. त्यामुळे कविता ओघवती व आवाहक आश्वासक झाली आहे. जोखडात जखडलेल्या परंपरेच्या चुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीची दोन मने यथार्थपणे रेखाटलेली आहेत. वरील ओळीतील डोळ्यातले आसू तळ्यात विसर्जित करणे व उमललेली शुभ्र प्रसन्न फुले धारण करणे या दोन वेगळ्या व प्रत्येकारी प्रतिमातून स्त्रीच्या मनातील भाव समर्थपणे प्रकट झालाय. बिंब प्रतिबिंब योजनेमुळे सगळ्या कवितेला नाट्यमयता प्राप्त झालेली आहे. आपली वेळ संपलेली असल्यामुळे आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरला उरलेला भाग आपण प्रश्नपत्रिकेचा सोडवणार आहोत. चला, मुलांना समजलंय का? हो. चालतंय.
पुढच्या लेक्चरला आपण भेटूया. परत एक लेक्चर होणार आहे, माझं 3रं किंवा 4थं असेल बहुधा. हा, ओके, बाय.